नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे कोथिंबिरीची तिखट चंपाकली. चला तर मग बनवूया. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 चम्मच बेसन पीठ, 1 चम्मच रवा, थोडीसे ओवा, थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडीशी चटणी, थोडेसे तीळ. कोथिंबीर चांगली व्यवस्थित धुवून घ्यायची. व्यवस्थित धुवून घेतल्याच्यानंतर बारीक अशी कापायची. हे बघा मी कशी कापते. बारीक बारीक कापल्याच्यानंतर ते व्यवस्थित उंडा चुरायला पण सोपं जातं. चुरून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण जे पिठाचं मिश्रण केलं आहे त्याच्यामध्ये हे कोथिंबीर टाकून द्यायची. हे बघा टाकली आहे मी. त्याच्यानंतर एक पळी तेल टाकायचं आणि घट्ट असा उंडा चुरून घ्यायचा आहे. उंडा चुरल्याच्यानंतर हा 4 ते 5 मिनटं ठेवायचा. हे बघा असा चुरला आहे मी आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. त्याच्यानंतर लंबुळगी अशी पोळी लाटायची. हे बघा अशी लाटायची आहे. मस्त असे काप करायचे. काप केल्याच्यानंतर हे बघा एवढे असे काप करायचे. त्याच्यानंतर ती व्यवस्थित असा रोल बनवून चंपाकली तयार करायची. हे बघा ही तयार केली आहे मी. त्याच्यानंतर कढईत तेल ठेवलं आहे आणि कडकड तेल तापू दिले. त्याच्यामध्ये हे बघा तळायला टाकले. व्यवस्थित असे लालसर तळू द्यायचे. हे तळल्याच्यानंतर व्यवस्थित ताटात काढून घ्यायची. मस्त असं बघा काढून घेतले. त्यात काळं मीठ टाकले. हे बघा काळं मीठ टाकून घेतले. आता दही टाकते मी. व्यवस्थित असं दही टाकून घ्यायचं. सगळ्या याच्यावर दही टाकून घ्यायचं. मस्त असं. मग पुन्हा टोमॅटो सॉस टाकायचा. व्यवस्थित कोथिंबीर ते टाकून व्यवस्थित रेडी करायचे. हे बघा किती छान दिसते. हे बघा हे लेकरं पण खाऊ शकतात, आपण पण खाऊ शकतो. हे बघा किती छान झाले. खायला पण स्वादिष्ट आहे. या मग खायला. बाय बाय.